तर मित्रांनो बघा, मगाशी मी जी गणित घेतली होती त्या गणिताच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या सगळ्या इथे लपलेल्या आहेत आणि ह्या ट्रिकच्या माध्यमातून मी तुम्हाला ते एका सेकंदात उत्तर काढून देत होतो. तर कसं बघा, आता 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती, 25 डिसेंबर ख्रिसमस, नाताळ, हे सर्व एकाच वारी येतात. म्हणजे हे हा दिला असेल हा काढायचा असेल तोच वार येणार, हा दिला असेल हा काढायचा असेल तोच वार येणार, हा दिला असेल हा काढायचा असेल तोच वार येणार. म्हणजे हे उलट सुलट कसेही दिले तरी हे सगळे एकाच वारी त्याच वर्षात येतात. त्याच वर्षात, हे लक्षात घ्या, त्याच वर्षात हे एकाच वारी येतात. आता गट क्रमांक 2 बघा. 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी आहे. अण्णाभाऊ साठे जयंती पण तेव्हाच असते. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असतो. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो. बघा, शिक्षक दिन आहे, शिक्षण दिन नाही. शिक्षण दिन 11 नोव्हेंबरला असतो. डॉक्टर सर्वपल्लींचा यांचा जन्मदिवस म्हणजे जयंतीच्या निमित्त आपण साजरा करतो. 14 नोव्हेंबर बाल दिन म्हणजेच पंडित नेहरूंची जयंती असते, त्यानिमित्त आपण साजरा करतो. आता बघा, इथं मी 2 वाक्य दिले तुम्हाला, इकडं पण दिलंय आणि इकडं पण दिलंय. जसं इकडं होतं तसं इकडंच. हे विचारलं असेल, हे ह्याचा वार दिला असेल, हे विचारलं असेल, एकाच वारी येणार. हे सगळे एकाच वारी येणार, बरोबर. आता इथे एक मी वाक्य दिलं, हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे ही ट्रिक लक्षात राहील तुमच्या. कसं वाक्य आहे? महाराष्ट्र दिन साजरा करून गांधीजी नाताळ साजरा करायला अमेरिकेला गेले. म्हणजे हे वाक्य तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी आहे. तुम्ही असं जरी लक्षात ठेवलं की महाराष्ट्र दिन, महात्मा जयंती आणि ख्रिसमस नाताळ तरी चालतंय. हे वाक्य फक्त तुमच्या लक्षात राहण्यासाठी आहे. तसंच इथे पण मी एक वाक्य लिहिलेलं आहे की लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन आणि बालदिन पण साजरा केला. म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी आहे फक्त, त्यांनी स्वातंत्र्य दिन पण साजरा केला, शिक्षक दिन पण साजरा केला आणि बालदिन पण साजरा केला. ह्या वाक्यामुळे तुमचं काय होईल, दोन्ही ट्रिक काय होत्या लक्षात राहत्या. म्हणजे ह्या ट्रिकमध्ये हे आलं तर एकाच वारी येणार, हे आलं तर एकाच वारी येणार. आता त्याच्यामध्ये माझा 3रा आणि 4था प्रश्न तुम्ही नीट बघितला असेल की ह्याच्यामध्ये काय होतं की इथला एक दिलेला आणि इकडला एक दिलेला. तर हे कसं मला लगेच समजलं, तर म्हणून तर ह्याला गट क्रमांक 1 आणि गट क्रमांक 2 म्हटलं. ह्यातला एक दिला असेल म्हणजे महाराष्ट्र दिन सोमवारी दिला असेल आणि इकडंच एक काढायचं असेल, इथला कुठला एक दिला असेल की समजा स्वातंत्र्य दिन काढायचं असेल तर हे सोमवारी असेल तर लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशी हे असतं, म्हणजे हे मंगळवारी. म्हणजे हे सोमवारी आणि हे मंगळवारी एका मागोमाग ह्या ट्रिक काय करतात येतात. आता इकडचं दिलं असेल, तुम्हाला समजलं बालदिन दिला असेल रविवारी आहे, तर इकडे विचारलं असेल 2 ऑक्टोबरला कोणता वार, तर काय करायचं, एक वार मागे यायचा. म्हणजे ह्याच्या म्हणजे हे पहिला वार आणि हा दुसरा वार, हे लक्षात ठेवायचं. ह्याच्या मागे यायचं किंवा इकडला दिला असेल ते एक वार पुढे घ्यायचं. एवढंच, कन्फ्यूज जास्त व्हायचं नाही. कन्फ्यूज व्हायचं नाही म्हणजे काय लक्षात ठेवायचं, गट क्रमांक 1 गट क्रमांक 2 म्हणजे कन्फ्यूज होणार नाही. 2 वाक्य लक्षात ठेवायचं, हे पहिलं वाक्य आणि हे दुसरं वाक्य. म्हणजे ही ट्रिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमेल. एका सेकंदात उत्तर काय होईल तुमचं निघेल. वाचायचा पण जास्त प्रश्न पडणार नाही. ओके, जर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ट्रिक आपण पुढं सगळ्या उदाहरणामध्ये, सगळ्या घटकामध्ये बघणार आहेत की ज्यामुळे तुमचा वेळ पण वाचेल, उत्तर पण बरोबर येईल आणि तुमचा सराव पण चांगल्या प्रकारे होईल. तर धन्यवाद.